नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन तेथील राजकीय आढावा घेतोय. आणि आज आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि येथील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. जुन्नरची जर परिस्थिती पाहिली तर 2019च्या निवडणुकीमध्ये अतुल बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. पुढे राजकीय फेरबदल झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत न राहता अजित पवारांसोबत जाणं पसंत केलेलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ते प्रबळ दावेदार आहेत. महायुतीचे दुसरे दावेदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरद सोनवणे. महायुतीकडून ती दावेदार आहेत आशा बुचके, ज्या भाजपच्या नेत्या आहेत. एकंदरीत विचार केला तर महायुतीमध्ये 3 इच्छुक असतील तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून प्रबळ दावेदार आहेत माऊली खंडागळे, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आहेत. तर दुसरे दावेदार आहेत सत्यशील शेरकर, जे आता सध्या काँग्रेसमध्ये आहेत, मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामधून इच्छुक आहेत. त्यामुळं जुन्नरची लढत कशी होणार? या 2 आघाड्यांमधून 5 इच्छुक आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे इच्छुक आहेत. देवराम लांडेंचा जर इतिहास पाहिला त्याचा आदिवासी समाजावर पगडा आहे. तर विचार केला तर जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये 6 दावेदार दिसत आहेत. त्यामुळे जुन्नरची लढत कशी होणार याच्याकडे पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आणि यामधीलच एक दावेदार आज आपल्या सोबत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख निष्ठावंत शिवसैनिक माऊली खंडागळे. आणि माऊलींशी आज आपण चर्चा करणार आहोत. माऊली, तुम्ही विधानसभेच्या उमेदवारीवर दावा केलेला आहे, परंतु हा दावा करेपर्यंत तुमचा राजकीय प्रवास कसा राहिलाय? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी माऊली खंडागळे, खरं तर ज्ञानेश्वररावजी खंडागळे हे माझं मूळ नाव, परंतु जनतेमध्ये माऊली खंडागळे या नावाने मला ओळखलं जातं. जुन्नर तालुक्यातल्या पूर्व भागातील आंबेगावच्या सीमेलगत असलेलं मांजरवाडी एक छोटंसं गाव, आणि या गावातूनच माझं खरं तर प्राथमिक शिक्षण सुरू झालं. प्राथमिक शिक्षण मांजरवाडीत झालं. नंतरच्या माध्यमिक शिक्षणासाठी काही दिवस मी मुंबई या ठिकाणी होतो, आणि मुंबईत असतानाच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन खरं तर त्याच काळामध्ये मी शिवसेनेकडे ओढला गेलो. नंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतरही मंचर या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक मित्र जे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानेच प्रेरित झालेले होते, त्यांच्याशी खरं तर समन्वय आला किंवा जवळीक आली, आणि त्यांच्या माध्यमातून शिक्षण घेत असताना शिवसेनेकडे ओढलो गेलो. आणि शिवसेना पक्ष संघटनेची शाखा 1985ला आमच्या मांजरवाडी गावामध्ये आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी येऊन ती शाखा स्थापन केली. आणि तेव्हापासून हळूहळू या प्रवासाला सुरुवात झाली. शिक्षण घेत असताना खूप कमी, परंतु नंतर महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ज्यावेळेला मी शेती करायला लागलो आणि त्यावेळेला संघटनेच्या कामामध्ये मी स्वतःला झोकून दिलं. काँग्रेसचा पगडा होता या भागामध्ये, तरी तुम्ही शिवसेना का निवडली? मी सांगितलं, मी माध्यमिक शिक्षणासाठी साधारणतः 80 ते 84 या काळामध्ये मुंबईमध्ये शिकत होतो. आणि तो सगळा भाग किंबहुना मुंबईमध्ये त्या काळामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराचं गारूड लोकांच्या मनावरती होतं, आणि तिकडे मी साहजिकच मी देखील ओढला गेलो. आणि नंतर तोच पगडा माझ्यावरती कायम राहिला. आणि त्या काळात आवश्यक असलेली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची गळचेपी, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना नोकऱ्या नाहीत, आणि होणारा अन्याय काँग्रेसच्या काळामध्ये. आणि त्यामुळं खरं तर वंदनीय शिवसेना प्रमुख ज्या धाडसी पद्धतीने एक निर्णय घेत होते, लोकांना पेटवत होते, स्वतःच्या हक्कासाठी जागरूक करत होते, ते हक्क विचार त्यांचे ते विचार, याच्यामुळं खरं तर मी ओढलो गेलो. आणि त्याच्यामुळं काँग्रेसची विचारसरणीच्या विरुद्ध असलेली किंबहुना एक धडाडीचा निर्णय घेणारा एक म्हणजे नेतृत्व, धाडसी नेतृत्व म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे मी ओढला गेलो. जुन्नरमध्ये काँग्रेसचा पगडा असताना तुम्ही शिवसेना कशी वाढवली? काय अनुभव सांगता? तसं तर शिवसेना वाढवणं प्रचंड अवघड होतं. ज्यावेळी म्हणजे 1985ला आम्ही शिवसेनेची शाखा मांजरवाडी स्थापन केली, मला आजही आठवतं त्या काळामध्ये शिवभक्त नामदार साबीरबाई शेख हे घाटावरती, म्हणजे मूळ ते नारायणगावचे, परंतु कल्याणमध्ये त्यांचं कार्य सुरू होतं. आणि ते देखील शिवसेना प्रमुखांच्या विचारानं प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होते. पण त्यांची मायभूमी, जन्मभूमी ही नारायणगाव होती. आणि मग त्यांनी जुन्नर तालुक्यामध्ये त्या काळामध्ये साधारणतः 85 ते 95च्या काळामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घाटावरती, अर्थात जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यामध्ये आणण्याचं काम साबीरबाई शेख यांनी केलं. आणि आपल्या तालुक्यामध्ये, आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये देखील वेगवेगळ्या गावांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्याचं काम
सगळ्या तरुणांना एकत्र करून शाबीरबाई शेख यांनी केलं आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांच्या विचारानं भारावून त्यांच्याबरोबर काम करू लागलो. तुमच्या मांजरवाडी गावापासून सुरुवात झाली. पहिल्यांदा सरपंच झाले तुम्ही, नंतर पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य. त्या दरम्यानचा काही अनुभव आहे का तुमचा शिवसैनिक म्हणून? मी खरं तर 1988ला माझं ग्रॅज्युएशन झालं. नंतर शेती करू लागलो. पारंपरिक शेतीचा व्यवसाय करताना वडील आईवडिलांबरोबर शेती तर करतच होतो, परंतु आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबाजी नेरकर आणि या सगळ्या ग्रुपच्या सोबत आल्यामुळं मी द्राक्ष शेतीकडे वळालो. थोडी आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळं करताना थोडेसं आमच्या गावामध्ये सामूहिक विवाह असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, यात्रा असेल, इतर या सगळ्या चळवळी छोट्या छोट्या प्रमाणात चालू होत्या बाबाजी नेरकर यांच्या माध्यमातून. आणि त्यांच्या बरोबरीनं काम करू लागल्यामुळं ऑटोमॅटिकलीच मला थोडीशी स्टेज मिळालं, स्टेज डेअरिंग आली आणि लोकांचे प्रश्न आमच्याकडे येऊ लागले. मग किरकोळ प्रश्न असायचे लोकांचे, लाईटचा प्रश्न, रेशनिंग कार्डाचा प्रश्न, विजेचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, पोलीस स्टेशनचे प्रश्न, हे प्रश्न आमच्याकडे येऊ लागले. त्यांना उत्तर शोधण्यासाठी खरं तर मला याच्यामध्ये आपोआपच मी त्याच्यात ओढत गेलो आणि हळूहळू हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्या यंत्रणांकडे मी जाऊ लागलो. तिथे लोकांचे प्रश्न सोडवू लागलो आणि मग आपोआपच मी या सगळ्या या प्रवाहामध्ये सामील होत राहिले. आता मध्ये शिवसेनेमध्ये फेरबदल झाले, अनेक लोक शिवसेनेला सोडून गेली, मात्र तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचं ठरवलं. तो निर्णय का घेतला तुम्ही? खरं तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण 80% समाजकारण आणि 20% राजकारण. माझा पिंडही मुळात राजकारणाचा नाही. समाजसेवा करायची, समाजकारण करायचं हा एक मूळ प्रांजळ आणि शुद्ध हेतू ठेवून मी काम करायला लागलेलो होतो. शिवसेनेमध्ये अनेक घटना घडल्या. खरं तर ही गद्दारी किंवा ही फूट शिवसेनेतली पहिली फूट नाही. याच्या अगोदर पण शिवसेनेमध्ये अशा घटना घडल्या. पण तुम्ही मगाशी म्हणालात, सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे सगळी पदं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मी शिवसेनेमध्ये काम करत होतो आणि त्या काळात शिवसेनेच्या माध्यमातूनच लोकांकडे सामोरं गेलो. लोकांचे प्रश्न देखील शिवसेनेचा कार्यकर्ता, शिवसैनिक म्हणून सोडवत गेलो. आणि मग ज्या वेळेला 2022ला शिवसेनेमध्ये गद्दारी झाली, उभी फूट पडली, तर मला असं वाटलं की मला याच्यातून काही मिळवायचंय. हा माझा मूळ उद्देशच नव्हता. किंबहुना मला लोकांची सेवाच करायची. ज्या काळामध्ये आमच्या हातात काहीच नव्हतं, कोणतंही पद नव्हतं, शिवसेनेसारखी संघटना खूप छोट्या प्रमाणात होती, त्यावेळेला देखील आम्ही लोकांचे प्रश्न सोडवत होतो आमच्या ताकदीवर, लोकांच्या जनमताच्या रेट्यावर, लोकांच्या ताकदीवर. आणि मग आता असं काय मिळवायचं की आपण आपली मूळ विचारधारा सोडून जायची. तुम्हाला काही आमिष दाखवली गेली का? मी आमिष म्हणणार नाही, पण मला तशा प्रकारे मी विनंती म्हणणार नाही, पण मला ऑफर्स होत्या की तुम्ही आमच्या बरोबर या, परिसराच्या विकासासाठी, लोकांच्या कल्याणासाठी निधी दिला जाईल, असं या सगळ्या गोष्टी होत्या. विकासासाठी लोकांनी पक्ष बदलला असं सांगितलं जातं, मात्र तुमच्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक जो आहे तत्वांशी जोडलेला राहतो. मुळात असं का बरं? असा एवढा फरक काय तुमच्या? हे जे थोतांड लोकांनी सांगितलं की विकासासाठी आम्ही पक्ष बदलला, हे 100% चूक आहे. ज्याच्या त्याच्या अडचणी होत्या, कोणाचे हात कुठं गुंतले होते, कोणाचे हात कुठं गुंतले होते, कोण भ्रष्टाचारात अडकलेलं होतं, हे सगळं झाकण्यासाठी खरं तर लोकांनी ते केलं असा माझा दावा आहे. म्हणजे वरच्या पट्टीतल्या मोठ्या लोकांनी ते केलं असेल. विकास 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 आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता 76-77 वर्ष झालेली. या सगळ्या याच्यामध्ये आपण अनेक पंचवार्षिक पाहिल्या, अनेकांचे जाहीरनामे पाहिले, पण त्या सगळ्यामध्ये जाहीरनामा हा फक्त निवडणुकीपुरता असायचा. नंतर बेचे पाडे 50 असायचे. लोक विकासापासून आजही वंचित आहेत. साधारणतः 76-77 वर्ष होऊन गेले. विकासासाठी पक्ष बदलावा लागतो ही संकल्पनाच खोटी आहे. मला ते माझ्या बुद्धीला न पटणारी ती गोष्ट आहे. आता शेवटी ज्याचं त्याचं कारण जे ते सांगतो. विकासासाठी पक्ष बदलणं हे माझ्या बुद्धीला न पटणारी गोष्ट आहे. मी माझ्या विचाराशी बांधील होतो. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदित्य साहेब, उद्धव साहेब यांच्या विचाराशी बांधील होतो, म्हणून मी तिथं 2024च्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर अमोल कोल्हेंच्या प्रचारामध्ये तुम्ही अगदी झोपून काम केलं, त्यांचा विजयी झाला. परंतु मात्र आता विधानसभेची निवडणूक आली, तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दावेदार आहात आणि अमोल कोल्हे ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षातूनही इच्छुक आहेत किंवा दावेदार आहेत, तर मग आता तुमची भूमिका काय राहील? नाही, आम्ही डॉक्टर अमोल कोल्हेंचंच काम केलं असं नाही. महाविकास आघाडीमध्ये ते उमेदवार होते. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, इतर अनेक घटक छोटे मोठे पक्ष होते. वंदनीय पक्षप्रमुख शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा तो आदेश होता. आणि या देशामध्ये 2014 पासून भाजपनं ज्या पद्धतीनं सामान्य जनतेला छळण्याचं काम केलंय, शेतकऱ्यांना पिडण्याचं काम केले, शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम केले, अनेक शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केले,
लोकांना न्याय मिळत नाही, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, आपल्या राज्यामध्ये आलेले अनेक उद्योग बाहेर जाणं, या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जनसामान्यांना न पटणाऱ्या गोष्टी आहेत किंवा जनसामान्यांचं जीवन मुश्किल करणाऱ्या या गोष्टी आहेत आणि याच्या विरुद्ध जनतेचा आवाज होता. आणि महाविकास आघाडीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना उमेदवारी मिळाली आणि माझी ती जबाबदारी होती, माझं ते कर्तव्य होतं. मी ज्या पक्षात काम करतो तो शिवसेना पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष होता आणि नैसर्गिक न्यायानं आम्ही महाविकास आघाडीचं अर्थात डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं काम मीच नाही तर माझ्या सगळ्या तालुक्यातील शिवसैनिकांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मन लावून तन मन धनाने झोकून देऊन काम केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा विजय झाला हे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं. जुन्नरची जागा शिवसेनेला भेटावी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला, तर असं काही प्रयत्न सुरू आहे का तुमचा पक्षाचा? 100% आमचा तो प्रयत्न नाही. आमचा त्या जुन्नर 195 जुन्नर विधानसभेच्या जागेवरती शिवसेनेचा प्रचंड किंवा ताकदीनं आमचा दावा आहे. का दावा आहे तो? त्याचं कारण असं आहे की आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं ताकदीनं काम केलं. म्हणजे प्रसंगी समोरच्या लोकांना अंगावर घेण्याचं काम देखील, ते धाडस देखील शिवसैनिकांनी केलं. प्रत्येक बूथवरती शिवसेनेची यंत्रणा तनमन धनाने काम करत होते, धाडसाने काम करत होते आणि हे डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मान्य केलेलं आहे. आमच्या शिवसेनेची जी संघटना आहे ती घराघरापर्यंत, गावागावापर्यंत आणि बूथ लेवलपर्यंत आमची संघटना काम करते आणि त्यामुळं आमचं असं मत आहे किंवा आमचा असा ठाम दावा आहे की डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना जुन्नर तालुक्यामध्ये जे 1,08,119 मतं मिळाली त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा शिवसेनेचा आहे. त्यांच्या यशामध्ये केवळ जुन्नर नाही तर जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि भोसरी या सगळ्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विजयामध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळं या शिवजन्मभूमीमध्ये ही जागा 100% शिवसेनेलाच मिळाली पाहिजे हा आमचा दावा आहे. तुमच्या समोर जी माहिती आहे त्याच्याकडून विद्यमान आमदार अतुल बेनके यांची उमेदवारी निश्चित आहे जवळजवळ, परंतु शरद सोनवणे जे शिंदेच्या सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत ते इच्छुक आहेत, ते जवळजवळ लढू शकतात. आशा बुचकेही लढू शकतात भाजपकडून, त्या इच्छुक जरी असल्या तिकीट नाही भेटलं तर अपक्ष लढू शकतात. मात्र तुमच्यात असं काही होईल का जर तिकीट शिवसेनेला भेटलं नाही, ते तिकीट जर राष्ट्रवादी काँग्रेसला गेलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला गेलं तर तालुका प्रमुख म्हणून माऊली खंडागळे यांची काय भूमिका असेल? 2 गोष्टी आहेत. महायुतीमध्ये जसे अनेक इच्छुक आहेत तसे महाविकास आघाडीत देखील अनेक इच्छुक आहेत आणि त्याच्यामुळं मला वाटतं इच्छुक असणं काही गैर नाही. प्रत्येकजण आपापल्या ताकदीचा आहे, कोणालाही नाव ठेवण्यात अर्थ नाही किंवा प्रत्येकजण समाजासाठी काम करतो वेगवेगळ्या माध्यमातून असेल, पण प्रत्येकजण इच्छुक आहे. पण त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे शिवसेनेचा हक्क जास्त पोहोचतो. त्याचं कारण असं आहे की साधारणतः आपण 1990-95 पासूनची शिवसेनेला मिळालेल्या मताची आकडेवारी जर आपण पाहिली, त्याच्यावर नजर टाकली तर या तालुक्यामध्ये शिवसेनेचा बेसिक वोटर ज्याला आपण म्हणतो तो मतदार साधारणतः 60,000-70,000 पेक्षा जास्त आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना जे 1,08,119 मतं मिळाली, आमचा दावा आहे की त्यामध्ये मोठा वाटा हा शिवसेनेचा, अर्थात 60 ते 70,000. परफेक्ट तर कोणी सांगू शकत नाही आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की मागची आकडेवारी बघता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला भले तो पराभूतही झालेला असेल तरी देखील एक 2014चा जर आपण अपवाद वगळला त्यावेळेला देखील 2014ला शिवसेनेच्या उमेदवाराला 43,000 मतं मिळाली. 43,000 मतं आणि शिवसेनेतून बाहेर जाऊन भाजपच्या तिकिटावर उभे राहिलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला 22,000 मतं मिळाली. ती दोन्ही मतं जर एकत्र केली तर त्याही वेळेला शिवसेनेची साधारणतः 65,000 इतकी मतं होती. आमचा जो दावा आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये, खासदारकीच्या निवडणुकीला तर 60-70,000 पेक्षा जास्तचा वाटा आमचा आहे, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेला शिवसेनेचं मतदान हे 60 ते 70,000 पेक्षा अधिकचं राहिलेलं आहे. म्हणून आमचा दावा आहे की ही जागा 100% शिवसेनेला मिळाली पाहिजे. आता महाविकास आघाडीकडून जर दुसरा उमेदवार दिला गेला किंवा दुसरा असा प्रस्ताव आला की आम्ही शिवसेनेला उमेदवार देतो किंवा हा उमेदवार नाही, पहिली गोष्ट नाही, हा उमेदवार जो आहे तो शिवसेनेत घ्या आणि त्याला उमेदवारी द्या, असा प्रस्ताव आला तर तुमची भूमिका काय? तसं तर अजिबात होणार नाही. या तालुक्यातली जागा ही शिवसेनेला, मशालीलाच मिळावी. ही केवळ माऊली खंडागळे किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांची नाही तर आमच्या सामान्य शिवसैनिकांची देखील ती मागणी आहे आणि प्रचंड तीव्रतेने ती मागणी आहे. त्याचं कारण की आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं लोकसभेत काम केलं त्यावेळेला एक
वातावरण तयार झालं होतं की आता आपल्याला तुतारीचं काम करायचंय आणि विधानसभेला आपल्याला 100% मशाल मिळणार आहे. खासदार निवडून आल्यानंतर त्यांचा सत्कार आमच्या शिवसेनेच्या संघटनेच्या वतीने केला गेला होता. त्यावेळेला आमच्या सहकाऱ्यांनी मागणी केली की आता आम्हाला विधानसभेला मशालीला ही जागा मिळाली पाहिजे. त्यावेळेला देखील खासदारांनी स्पष्टपणाने सांगितलं होतं की 100% शिवसेनेने जे काम केलंय त्यामुळं शिवसेनेला मानाचं पान दिलं जाईल. त्यानंतर तर आमच्या कार्यकर्त्यांची खात्रीच झाली की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा शिवसेनेला मिळेल. आता तुम्ही म्हणालात की महाविकास आघाडीमध्ये, तर आम्हाला खात्री आहे, आम्ही जे काम केलंय, आम्ही जे मेहनत घेतली, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ही जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला अर्थात मशालीलाच मिळेल, ही आम्हाला खात्री आहे. चिन्ह मशाल असेल, परंतु उमेदवार जर तुम्हाला दुसरा दिला तर शिवसेनेमध्ये आम्हाला ते मान्य होणार नाही आणि आमचे नेते बाहेरचा उमेदवार जर देण्याची नाही, शिवसेनेमध्ये तसं घडणारच नाही. शिवसेनेमध्ये ताकदीचे उमेदवार आहेत, शिवसेनेमध्ये माझ्यासारखे अनेक ताकदीचे उमेदवार आहेत, त्याच्यामुळे तो काही विषय येत नाही. आणि 35, 30, 40 वर्ष काम केलेले आमचे सगळे सहकारी आहेत आणि गावागावापर्यंत पोहोचलेले आहेत. मला वाटतं की आमच्या शिवसेने सैनिकांसारखं काम करणारी दुसरी कोणी माणसं नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला तिकीट गेलं महाविकास आघाडीकडून तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का? नाही, पहिली गोष्ट म्हणजे तसं होणार नाही याची मला खात्री आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगितलं प्रचार करणार का, मी तुम्हाला मगाशी सांगितलं आमच्या शिवसैनिकांच्या भावना या बाबतीत तीव्र आहेत. यावेळेला शिवसेनेलाच तिकीट मिळेल याची त्यांना खात्री आहे. दुर्दैवाने तसं काही घडलं तर आम्ही सारे शिवसैनिक, सगळे पदाधिकारी एकत्र बसून त्यावेळेला तो निर्णय निश्चितपणाने करू. शेवटी शिवसेनेमध्ये आमच्या वरून जो आदेश येईल तो पालन करण्याचं काम असतं. पण हे करत असताना देखील आमचे सारे सामान्य शिवसैनिक जी भूमिका घेईल त्याच्याबरोबर राहणं आमची जबाबदारी राहील. विद्यमान आमदार अतुल बेनके यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे त्याचा उमेदवार कसा दावेदार आहे? 100% शिवसेनेचाच उमेदवार तिथं दावा करतो. त्याचं कारण असं आहे, आज महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत, प्रमुख घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस, या तीनही पक्षांमध्ये आज शिवसेनेची मताची संख्या या दोन्ही पक्षांच्या दुपटीपेक्षा जास्त आहे, म्हणून तिथं आमचा दावा आहे. दुसरी गोष्ट, शिवसेनेमध्ये फूट झाली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट झाली. शिवसेनेमध्ये जरी फूट झालेली असली तरी परंतु शिवसेनेचा मूळ जो ढाचा आहे, मूळ जी आमची संघटना आहे ती एका जागेवर राहिली. शिवसेनेमधून माजी आमदार शिवसेनेमधून फुटून शिवसेनेमध्ये गेले, शिंदे सेनेत गेले, परंतु इथला एकही सामान्य शिवसैनिक किंवा पदाधिकारी त्यांच्याबरोबर गेलेला नाही. पर्यायानं आमचं सारं मतदान जागेवर राहिले. त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झालेली असताना अजित पवार गट आणि शरदचंद्रजी पवार गट असे दोन त्यांचे पक्ष झाले. तर विद्यमान आमदार हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आणि आपण जर लोकसभेचा मतदानाचा टक्का पाहिला, आकडेवारी पाहिली, तर विद्यमान जे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांना 1,08,119 मतं मिळाली आणि पराभूत जे खासदार आहेत महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना 56,726 मतं मिळाली. आमचा दावा असा आहे की त्या 56,726 मतांमध्ये जास्तीची मतं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहेत. अर्थात आता जे आमदार आहेत अतुल बेनके ते अजित पवारांबरोबर गेले, त्यामुळे राष्ट्रवादीची अधिकची मतं, मागच्या वेळेला जे आमदार निवडून आले अतुल बेनके हे त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले, त्यांना 75,000च्या आसपासची मतं होती. त्या 75,000 मध्ये काँग्रेस पक्ष देखील होता. त्याच्यामुळं जर आपण राष्ट्रवादीच्या मताचा विचार केला, अगदी काँग्रेसची 15-20 हजार जरी मतं धरली तर राष्ट्रवादी काँग्रेसची 2019ला देखील मतं साधारणतः 55 ते 60 हजार इतकीच होती. आणि त्यामध्ये आता घट झाली, काही मतं विद्यमान आमदार अतुल बेनकेंबरोबर गेलेले आहेत आणि शरदचंद्र पवार गटापर्यंत देखील मतं आहेत, पण ती कमी आहेत. आणि विद्यमान आमदाराबरोबर विकास कामांसाठी म्हणा किंवा इतर अनुषंगानं खूप लोक गेलेले आहेत. त्याच्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ताकद या तालुक्यात तुलनेनं शिवसेनेच्या तुलनेनं कमी आहे. म्हणून त्याचप्रमाणे काँग्रेसची देखील ताकद शिवसेनेच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की नैसर्गिक न्यायानं ही जागा 100% शिवसेनेलाच मिळाली पाहिजे. आणि महाविकास आघाडीमध्ये एक जागा, शेवटी मॅजिक फिगर 144 तो क्रॉस करायचा आहे. या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी एक जागा, एक विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे. हे आदरणीय शरदचंद्रजी पवार काँग्रेसचे नेते उद्धवसाहेब ठाकरे सांगतायत आणि त्याच्यामुळं निवडून येण्याचं मेरिट लक्षात घेता ही जागा 100% ज्यांची जास्त मतं आहेत या तालुक्यामध्ये त्या शिवसेनेलाच मिळेल याची आम्हाला खात्री. जर जागा मिळाली नाही आणि शिवसैनिकांचा रेटा असेल तर शिवसेनेचा अपक्ष उमेदवार द्या, तर मग त्यावेळेस तुम्ही अपक्ष लढणार? पहिली गोष्ट, जागा मिळालीच नाही हे घडणार नाही, पण दुर्दैवाने तसं घडलं तर आम्ही सगळे शिवसैनिक एकत्र बसून त्यावेळेला योग्य तो निर्णय आम्ही 100% घेणार. अपक्ष म्हणून जर लढायची शिवसेनेवर वेळ आली तर व्हिजन कसं असेल?
नाही बघा, तो जर-तरचा प्रश्न आहे. किंवा महाविकास आघाडी म्हणून जरी तुम्हाला लढायची वेळ आली, तुम्ही उमेदवार असाल शिवसेनेचे, तुम्ही किंवा इतर कोणी उमेदवार असेल, तर कोणत्या जुन्नरच्या मुद्द्यांवर तुम्ही फोकस कराल आणि मतदारांच्या लक्षात आणून द्याल? या तालुक्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये प्रचंड दुरावस्था आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2 वर्षापूर्वी संपन्न केलाय. पण या तालुक्यातली आजही परिस्थिती, जुन्नर तालुका हा 100% शेतीप्रधान असलेला तालुका आहे. इथे MIDC नाही, दुसरी रोजगाराची माध्यमं नाहीत. आमच्या परिसरामध्ये किंवा आमच्या तालुक्यामध्ये साधारणतः 65 गावं ही आदिवासी आहेत. 100% आदिवासी लोक आमची तिथं काम करतात. आपण जर बारकाईने अभ्यास केला तर साधारणतः डिसेंबर-जानेवारी महिन्यापासून 5 धरणं या तालुक्यात असून देखील धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशा प्रकारची परिस्थिती होते. त्या लोकांची खूप दुरावस्था आहे. पिण्याचं पाणी नसतं, जनावरांना पाणी नाही, त्याच्यामुळे त्यांना रोजगारासाठी आमच्या पूर्व भागात यावं लागतं. 5 धरणं असून देखील शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये खूप वेळेला संघर्ष करावा लागतो. तालुक्यामध्ये शेतीप्रधान तालुका असून देखील म्हणावा असं शेतीच्या बाबतीमधलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही. मी स्वतः आता बाजार समिती सदस्य आहे आणि तिथे आम्ही प्रयत्न करतोय की कुलिंग चेन डेव्हलप करायचे. म्हणजे कुलिंग चेन म्हणजे प्री-कुलिंग, कोल्ड स्टोरेज आणि पॅक हाऊस, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगली बाजारपेठ निर्माण होईल. जर बाजारामध्ये चांगला भाव नसेल मालाला, तर ते कोल्ड स्टोरेजमध्ये तो माल ठेवून नंतर ज्या वेळेला बाजारात भाव येईल त्यावेळेला तो माल काढायचा, अशा प्रकारची आमची व्यवस्था आहे. चांगल्या व्यवस्था निर्माण करत असताना कृषी प्रक्रिया उद्योग खरं तर या तालुक्यामध्ये पूर्वीच होणं गरजेचं होतं. ते आजतागायत कोणत्याही नेत्याच्या ते लक्षात आलं नाही म्हणा किंवा त्यांना ते करावं वाटलं नाही. त्याचं कारण असं की आमचा शेतकऱ्याचा मुलगा आज शिकतोय, आज तो पदवीधर होतोय, इंजिनिअरिंगची डिग्री घेतोय, इतर कोणत्या डिग्री घेतोय, पण त्याच्या हाताला काम नाही. या देशामध्ये रोजगार निर्मिती देखील म्हणावी अशी नाही. मग प्रत्येकाला कुठेतरी तुटपुंज्या रोजगारावरती पगारावरती काम करावं लागतं. जर या तालुक्यामध्ये इतकं पोटेन्शियल आहे, पर्यावरण तालुका म्हणून पर्यटन तालुका म्हणून डिक्लेअर झाला, पण तो नुसता डिक्लेअर झाला, पण पर्यटन तालुक्याला लागणाऱ्या सोयी सुविधा, लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आजही इथे डेव्हलप झाले नाही. चांगली जे काही स्थळ आहेत, पर्यटन स्थळ आहेत, ती डेव्हलप करण्याच्या दृष्टीने त्याची कनेक्टिव्हिटी वाढवणं, तिथं पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा देणं, या सगळ्या गोष्टीपासून आम्ही आज खूप कोसं दूर आहोत. त्याच्यामुळं त्या माध्यमातून तिथे पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करावं लागेल ते करणं गरजेचं आहे आणि ते निश्चितपणाने केलं जाईल. आमचा या तालुक्यात 5 धरणं असून देखील आमचा काही भाग, मगाशी मी आदिवासी भाग सांगितला, आमचा आणे पठारचा खूप सुपीक जमीन आहे, पण त्यांना देखील हे निवडणूक आली का आणे पठाराचा प्रश्न सेम मी तुम्हाला सांगतो. मी स्वतः 4-5 वर्षापूर्वी विजयबापू शिवतारे मंत्री असताना काही गोष्टी तिथं मांडल्या ज्या आजपर्यंत त्याच्याकडे कानाडोळा केला होता. पाणी वाटप, कृष्णा पाणी वाटप लवादामध्ये आपलं पाणी वाटप झालं, पण त्याच्यानंतर पाणी वाटलं गेलं, कुठे कुठे पाणी द्यायचं, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत का त्यावेळेला ज्या वेळेला पाणी वाटप लवादामध्ये पाणी वाटलं ते फ्लडिंग वॉटर ज्याला आपण म्हणतो पाट पाण्यानं, पण नंतरच्या काळामध्ये या देशामध्ये इरिगेशनच्या बाबतीमध्ये खूप क्रांती झाली. काय क्रांती झाली? मायक्रो इरिगेशन आलं, त्याच्यामध्ये ड्रीप असेल, स्प्रिंकलर असेल, याच्या माध्यमातून पाणी वाचलं. म्हणजे धरणामध्ये जितकं पाणी तुम्ही काही एरियाला दिलं असेल, सपोज की तुम्ही एक TMC मध्ये 5,000 हेक्टर जमिनीला ते पाणी, पण आज अशी परिस्थिती आहे की 1 TMC पाण्यामध्ये 5,000 नाही तर 7,000 हेक्टरचं इरिगेशन होतंय. मग ते उरलेलं पाणी तुम्ही जर त्याचा विचार करून त्याच्यामध्ये काही नवीन दुरुस्त्या आणून ते पाणी आमचे जो भाग दुर्लक्षित आहे, मग आमचा सावरगाव पंचक्रोशी असेल, आमचा आणे पठार असेल, या भागामध्ये नेलं जाऊ शकतं. ही मानसिकता खरं तर राजकारणातल्या लोकांनी तयार करून तो अभ्यास तिथं सांगितला पाहिजे की अशा प्रकारे आमचं इतकं पाणी वाटतंय, आमच्या जुन्नर तालुक्याचं इतकं पाणी वाटतंय, मग आम्ही ते का नेऊ शकत नाही, आमच्या लोकांना न्याय का देऊ शकत नाही. यापर्यंतचे लोकप्रतिनिधी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरलेत का? 100% अपयशी आहे. हे बघा, शेवटी पाणी साठा किती होतो त्याच्यावरती अवलंबून आहे आणि जुन्नर तालुक्यात जरी 5 धरणं असली तरी नैसर्गिक न्यायानं या पाण्याचं वाटप हे नगर जिल्ह्यापर्यंत आहे. त्याच्यामुळं जरी तसं असलं तरी आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी या धरणांमध्ये गेलेल्या आहेत, जुन्नरकरांच्या जमिनी त्या धरणांमध्ये गेल्या. पुनर्वसनामध्ये देखील मॅक्सिमम पुनर्वसन ही जुन्नर तालुक्यामध्ये झाल्या. मग पुनर्वसनासाठी आमच्या जुन्नरकरांच्या जमिनी गेलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. म्हणून या पाण्यावरती महत्वाचा हक्क आणि प्रथम हक्क हा आमचा जुन्नरकरांचा राहतो. तो हक्क अजून लोकांचं पुनर्वसन झालं नाही साहेब. धरणं होऊन आज किती वर्ष झाली, आजही आमची लोक पुनर्वसनासाठी त्रासलेली आहेत. त्यांचं पुनर्वसन देखील महत्वाचं आहे. आता नव्याने आपल्या सगळ्या परिसरामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बिबट्याचा त्रास वाढलाय. त्याच्यासाठी देखील सरकार उदासीन आहे. आमच्या तालुक्यातले कितीतरी बळी गेले, पशुधन कितीतरी गेले,
पण याच्यावरती सरकार प्रचंड उदासीन आहे. त्याच्यामध्ये ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती खूप आंदोलन देखील झाली. बिबट्याचं नियंत्रण करण्यासाठी तुमच्या डोक्यात काय संकल्पना आहे? बघा, शेवटी बिबट हा शेड्यूल 1 मधला प्राणी. त्याच्यावरती जर तुम्हाला काही उपाययोजना करायच्या असतील तर त्या केंद्रामध्ये अर्थात संसदेमध्ये त्या कायद्यांमध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे. मधल्या काळामध्ये आम्ही सगळ्या लोकांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याच्यावरती मोठी मोठी आंदोलनं झाली आणि बिबट्याचं नसबंदी करण्यात यावी. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील ती मागणी संसदेमध्ये केली, परंतु त्याच्यामध्ये खूप अडचणी आहेत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शेड्यूल 1 मधला तो प्राणी आहे. त्याच्यामध्ये नियमांमध्येच आपल्याला बदल करावे लागतील. त्या गोष्टी अवघड आहे, पण तातडीने ज्या उपाययोजना आमचे बळी जात आहेत. आमची शाळेतली पोरं शाळेत जाताना आई वडिलांना असं वाटायला लागले आता काय शाळेत पोरं पाठवायला नको. आमच्या माय मावल्या शेतात काम करताना खुरपणं तर काय बसल्याशिवाय होणार नाही, चारा काढणं बसल्याशिवाय होणार नाही, किंवा दुर्दैवाने जे काही शेतमजूर इकडे येत आहेत त्यांच्याकडे शौचालयाची उपलब्धता नाही काही मजुरांकडे, ते जर शौचाच्या निमित्तानं बाहेर गेले तर आमच्या परिसरामध्ये अशा घटना घडल्या. याच्यावरती तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्या कामी आम्ही बैठक देखील कलेक्टर साहेबांकडे झालेली आहे. याच्यामध्ये मानसिकता ही अधिकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींची देखील खूप चांगली असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती देखील ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, माजी जिल्हा परिषदच्या गटनेत्या आशाताई बुचके, हे जर 3 उमेदवार असतील आणि त्यांच्या विरोधात जर तुमच्या शिवसेनेचा उमेदवार असेल तर तो नक्की विजय होईल का? आता हा सगळ्यात जरतरचा प्रश्न आहे, पण तुम्ही प्रश्न केला म्हणून सांगतो. मला खात्री आहे या तालुक्यामध्ये शिवसेनेचा मतदार खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि शिवसैनिकांची मानसिकता आहे का कोणत्या प्रकारे या वेळेला शिवसेनेचा साधा शिवसैनिक तिथं आमदार म्हणून विधानसभा सदस्य म्हणून गेला पाहिजे. आणि तीच धारणा घेऊन आज आमचा शिवसैनिक खूप चिडलेला आहे किंवा त्याच्या भावना तीव्र आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला पाहिजे. आणि सामान्य कुटुंबातला माझ्यासारखा एखादा शिवसैनिक ज्या वेळेला प्रतिनिधित्व करायला म्हणून पुढे येतो, मला खरं तर आज या गोष्टीचा अचंबा आणि मला समाधान आहे की आज मला इतके लोकांकडून प्रतिसाद येतोय की नाही माऊली, आज तुमच्यासारखा सामान्य कुटुंबातला आणि आमच्या प्रश्नाची जाण असलेला सामान्य शेतकरी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे आला पाहिजे. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये या बाबतीमध्ये मी स्वतः होतो की आपल्यासारख्या सामान्य माणसाचं तिथं काम नाही वगैरे अशा होत्या, पण ज्या पद्धतीनं मला मी तुम्हाला आता नावं सांगू शकणार नाही, ते काही बंधन आहेत, पण खूप चांगली जी लोक आहेत, 2-2, 5-5 हजार मतं ज्यांच्या हातामध्ये आहेत, अशा सामान्य कुटुंबातील किंवा समाजकारणामध्ये काम करणारे अनेक लोक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की माऊली, तुमच्यासारखा सामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला माणूस आज नेतृत्व करण्याला तालुक्यामध्ये आला पाहिजे. अनेक लोकांनी नेतृत्व केले, कोणाला नावं ठेवायचा हा भाग नाही, पण आता लोकांना सामान्य कुटुंबातला सामान्य माणूस पाहिजे ही लोकांची धारणा आहे. माऊली, वास्तव मराठीशी बोलल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा. हे होते माऊली खंडागळे. खरं तर त्यांनी नाकारलं असेल की ते अपक्ष लढणार नाहीत किंवा काय, परंतु जुन्नरच्या राजकारणामध्ये शिवसेनेचा दावा आहे आणि शिवसेनेच्या दाव्यामध्ये माऊली खंडागळे हेही दावेदार आहे, हेच या मुलाखतीमधून निष्पन्न होतोय. आपण पाहत राहा वास्तव मराठी. खरं तर एक मिनिट, वास्तव मराठी या चॅनलने आमची दखल घेतली आणि आम्हाला खरं तर तुमच्या समोर व्यक्त होण्याची संधी दिली. मी वास्तव मराठी आणि संदीपजी खळे आपल्या सगळ्या टीमचं माझ्या वतीनं आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.